मॅम, प्रश्न आहे, प्रेग्नन्सीमध्ये स्पॉटिंग होणं ठीक आहे? प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेला स्पॉटिंग ब्लिडिंग होऊ शकतं. कारण जेव्हा गर्भाशयाच्या आतल्या परतमध्ये म्हणजे एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांट होत असतो तेव्हा तिथल्या ब्लड वेसल्स उघडतात आणि थोडंसं स्पॉटिंग ब्लिडिंग हे अगदी नॉर्मल आहे. त्याला आपण इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणतो. प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे हार्मोनल डिस्टर्बन्सेस होतात, त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं. कित्येक वेळेला आपल्या गर्भाशयाचं मुख, त्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो, त्याच्यावर इरोजन असतं आणि ते सेन्सिटिव्ह होतं, म्हणून सुद्धा स्पॉटिंग ब्लिडिंग होऊ शकतं. हलकासा प्लासेंटाचा खालचा पोर्शन गर्भाशय वाढताना सुटतो, त्यामुळे स्पॉटिंग होऊ शकतं. त्यामुळे प्रेग्नन्सीत स्पॉटिंग झालं म्हणजे नक्की गर्भपात हे बिलकुल समजायचं नाही. आपल्याला फक्त करायचं काय, डॉक्टरांच्याकडे जायचंय. डॉक्टर आपल्याला अल्ट्रासाऊंड करायला सांगतील, हाय डोस प्रोजेस्टेरॉन देतील, कधी इंजेक्शन देतील, कधी व्हजायनल पेसरीज योनी मार्गात ठेवायच्या गोळ्या देतील आणि डॉक्टर कधी कधी रेस्ट घ्यायला सांगतील. स्पॉटिंग ब्लिडिंग म्हणजे कंपल्सरी रेस्ट असं नसतं.